नमो नमः. सॉक्स किंवा मोजे घालून मंदिरात प्रवेश करावा का असा प्रश्न आलाय. याचं उत्तर सरळ सरळ देणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सरळ सरळ होही म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. याची कारणं त्याच पद्धतीनं आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मोजे काढून का जावं याचं उत्तर देतो मी. आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध म्हणजे त्वचा, कान, डोळे, नाक आणि जीभ हे जे आपले अवयव आहेत हे मंदिरात गेल्यानंतर ॲक्टिव्ह होतात. कसे ते जाणून घेऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा चप्पल बूट काढल्यानंतर आपले पाय हे पृथ्वीला लागतात, म्हणजेच आपला स्पर्श होतो आणि आपले त्वचा ही ॲक्टिवेट होते. त्यानंतर आपण घंटानाद करतो, त्यामुळे शब्द हा आपल्या कानावरती पडतो आणि आपले कान ॲक्टिव्ह होतात. त्यानंतर आपण परमेश्वराचं रूप डोळे भरवून पाहतो आणि आपले डोळे ॲक्टिव्ह होतात. त्यानंतर आपण जो आजूबाजूला दरवळणारा फुलांचा, धुपाचा जो वास आहे तो आपण घेतल्यामुळे आपलं नाक ॲक्टिव्ह होतं आणि नंतर आपण तीर्थप्राशन केल्यामुळे आपली जीभ ॲक्टिव्ह होते. तर ही पाचही ज्ञानेंद्रिय ॲक्टिव्ह होत असल्या कारणानं मंदिरात ध्यान केलेलं सगळ्यात चांगलं. म्हणून म्हणतात की मंदिरात गेल्यानंतर 2 मिनटं तरी बसून उठावं आणि याचं कारणही असं आहे की 2 मिनटं तरी ध्यान करून उठावं. आता मी येतो मूळ विषयाकडे. सॉक्स किंवा आपले मोजे घालावे का नाही, याला सरळ उत्तर नाही आहे. ज्यांना मेडिकल कंडिशन आहेत, ज्यांची डायबिटीज आहे, ज्यांना पाय सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांना डॉक्टरांनी सांगितलं आहे की मोजे काढू नका म्हणून, अशा पद्धतीत त्यांच्यावरती हा नियम लागू करू नये की मोजे काढूनच तुम्ही प्रवेश करावा. त्यांना अपवाद म्हणून तुम्ही ग्राह्य धरून तुम्ही मोजे घालून जाऊ शकता. पण मोजे घालूनच गेलं पाहिजे का, तर असा विषय नाही आहे. शक्यतो आपल्याला जर होत असेल तर मोजे काढून मंदिरात प्रवेश करावा. अजून काही 1-2 चुका आहेत ज्या सगळे लोक करतात. मी पाहतो जास्तशी लोक करतात. ती म्हणजे चप्पलेला म्हणजे मंदिरात प्रवेश करताना बूट किंवा चप्पलेला हात लावून ते बूट काढले जातात. मग मंदिरात तसंच जाऊन मंदिरात देवाची सेवा केली जाते. तसं करू नये. चप्पलेला हात लावल्यानंतर ते हात धुवून नंतर मंदिरात प्रवेश करावा. आणि दुसरी चूक म्हणजे तीर्थप्राशन केल्यानंतर आपला हात हा उष्टा झालेला असतो. तसंच आपण मंदिरात सेवा करू नये. तीर्थ प्यायची सुद्धा आपण तीर्थ पिताना हा भाग आपला तीर्थप्राशन करण्यासाठी ठेवावा आणि ओठांना हात न लावता आपण तीर्थप्राशन करावं. या 2 चुका आणि बाकी विषय सॉक्स किंवा मोजे घालून जावं की न जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक वेगळा विषय असू शकतो. त्यामुळे तुम्ही सुज्ञ आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा न्याय तुम्ही ठरवू शकता. हे झालं माझं मत, मी मांडलं तुमच्यासमोर. अजून काही तुमच्यासमोर जर प्रश्न असतील तर अवश्य मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन.